नमस्कार मित्रांनो, इथे आपल्याकडे एक रेषा आहे आणि एक बिंदू आहे, पण हा बिंदू या रेषेवरती नाही आहे. आता आपलं उद्दिष्ट असं आहे की या बिंदूतून जाणारी आणि आपल्या मूळ रेषेला लंब असणारी एक नवीन रेषा आपल्याला काढायची आहे. आणि आपण ते कसे करणार? अगदी बरोबर. नेहमीप्रमाणे आपण आपले लाडके साधन म्हणजे कंपास इथे घेऊया आणि सगळ्यात आधी आपण आपल्या मूळ रेषेवर कोणत्याही एका सोयीस्कर बिंदूवरती एक पॉइंट घेऊया आणि या बिंदूवरती आपल्या कंपासचं टोक ठेवून आपली पेन्सिल या रेषेबाहेरील बिंदूपर्यंत नेऊन आपण एक अंतर घेऊया आणि हेच अंतर आपण त्रिज्या म्हणून कंपासच्या साहाय्याने एक कंस काढूया किंवा एक वर्तुळ काढूया. आता या पुढची पायरी म्हणजे आपल्या मूळ रेषेवर असा दुसरा बिंदू आपल्याला शोधायचा आहे ज्याचे अंतर या रेषेबाहेरील बिंदूपासून अगदी सारखे असेल. आणि हे करण्यासाठी आपण या कंपासचे टोक रेषेबाहेरील बिंदूवर ठेवूया आणि मूळ रेषेला छेदणारा आणखी एक कंस काढूया किंवा वर्तुळ काढूया. तर आता आपल्याला रेषेवरती हा नवीन बिंदू मिळालेला आहे जो रेषेबाहेरील बिंदूपासून अगदी समान अंतरावरती आहे. आता आपण कंपासमधील अंतर अजिबात न बदलता त्याचे टोक रेषेवरील या नवीन बिंदूवर ठेवूया आणि खालील बाजूला छेदणारा दुसरा कंस काढूया. आणि बघा, दोन्ही कंसांच्या छेदनबिंदूतून आपल्याला खाली एक नवीन बिंदू मिळालाय. छान. आता शेवटची पायरी म्हणजे पट्टीच्या सहाय्याने वरचा रेषेबाहेरील बिंदू आणि खाली मिळालेला नवीन छेदनबिंदू यांना जोडणारी एक सरळ रेषा काढूया. वा, तर बघा, ही रेषा मूळ रेषेला तंतोतंत लंब आहे, म्हणजेच ती 90 अंशाचा कोन तयार करते, म्हणजेच काटकोन तयार करते. परंतु आपण हे गणितीय दृष्ट्या अगदी अचूक आहे की नाही याची खात्री करून घेऊया. तर हे आपण कसं सिद्ध करणार? तर आपण इथे तयार केलेले सर्व बिंदू हे रेषांनी जोडून बघूया. आणि जर आपण हे सर्व बिंदू जोडले तर आपल्याला इथे दिसते की इथे एक समभुज चौकोन मिळालेला आपल्याला दिसतो. कारण आपण कंपासचे अंतर न बदलल्यामुळे या चारही बाजूंचे अंतर एकमेकांशी अगदी समान आहे. आणि आपल्याला समभुज चौकोनाचा अतिशय एक महत्त्वाचा गुणधर्म माहिती आहे, तो म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण हे एकमेकांना काटकोनात छेदतात आणि म्हणूनच इथे बरोबर काटकोन तयार होतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये रेषेबाहेरील बिंदूतून जाणारी आणि मूळ रेषेला लंब असणारी नवीन रेषा अगदी अचूकपणे काढलेली आहे.